कृतिका नक्षत्र. कृतिका नक्षत्रावरती यज्ञ करणं, होम हवन करणं, घराचं आपण म्हणतो ना प्युरिफिकेशन करणं किंवा कधी कधी आपण असले प्युरिफिकेशन करतो की ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला बोलवतो आणि घरामधलं प्युरिफिकेशन असतं किंवा चंडी होम म्हणतो. ते होम हवन ह्या दिवशी केल्यानंतर सगळी नेगेटिव्हिटी ह्या निघून जाते कृतिका नक्षत्रावरती. त्याचबरोबर एखाद्याला व्यसन असेल, बघा अतिशय उत्तम आहे. एखाद्याचं व्यसन सोडायचं असेल आणि त्याला समजा रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये टाकायचं असेल या त्याला त्याच्याशी रिलेटेड काही दवा दारू करायची असेल तर तुम्ही कृतिका नक्षत्रावरती करा. किंवा एखाद्याला असं ठरवलंय की मला सिगरेटच नाही प्यायचंय, मला गुटखा खायचा नसेल, तर हा नक्षत्र तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या नक्षत्रावरती तुम्ही ते सोडण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे ते आहे की एखाद्या गोष्टीचं महत्त्वाचं डिसिजन घ्यायचं असेल तर ते डिसिजन पण ह्या दिवशी तुम्ही घेऊ शकता. मीटिंग करणं या डिबेट करतो आपण, एखाद्याबरोबर डिबेटिंग असतं, मीटिंग असतं, तर ते पण ह्या नक्षत्रावरती तुम्ही करू शकता. ज्यांना जे आजकाल क्लाउड किचन म्हणतात, कुकिंग करणं, शिवणकाम करणं किंवा ज्याला आपण म्हणतो ना ब्युटिशियन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या शिकतात तर त्यांनी ह्या नक्षत्रावरती हे शिकण्याची तो पहिला दिवस म्हणून ठरवा आणि सुरुवात करा. त्याचप्रमाणे केस कापणे, ह्या दिवशी तुम्ही केस कापणे, तर कुठले केस आपण म्हणतो ना मुंज करताना लहान मुलांचे केस कापतात किंवा असेही काही लोक फार विचारपूर्वक हा दिवस टाळावा तो दिवस टाळावा आणि जर केस कापायचं असेल तर कृतिका नक्षत्रांवरती तुम्ही केस कापायचे. जसं मी इथे म्हणेल की श्रावण महिन्यामध्ये ना सगळेजण केस आणि दाढी वाढवतात, बेसिकली पूर्ण ते सत्व पाळतात. तर तुम्हाला त्याच्यासाठी जर तुम्हाला केस कापायचं असेल तर कृतिका नक्षत्र जवळपास असेल तर त्या दिवशी तुम्ही केस कापण्याची ती क्रिया करा. दुसरं एक आहे की ज्याच्यामध्ये फायर आहे, जाळणं आहे किंवा एखादी गोष्ट कटिंग करायची असेल तर ह्या नक्षत्रावरती करायचं. तुम्हाला जर बालवाडीची सुरुवात करायची असेल, मॉन्टेसरी, नर्सरी असे काही सुरुवात करायची असेल तर ह्या नक्षत्रावरती करा. त्याचप्रमाणे जर ह्याच्यामध्ये काही तुम्हाला गोष्टी टाळायच्या असेल तर वॉटर एलिमेंटशी रिलेटेड जे पण काही गोष्टी असतील किंवा बिझनेस असेल तो ह्या दिवशी करू नये. हेच फक्त कृतिका नक्षत्रावरती काय करायचं नाही तर वॉटर एलिमेंट रिलेटेड कुठलीही क्रिया करायची नाही आहे असं आहे.